हा आपला फिफो मेथडचा सेकंड क्वेश्चन आहे. फिफो मेथडचा फर्स्ट क्वेश्चन आपण घेतलाय त्याच्यासारखाच, फक्त व्हॅल्यू चेंज प्रॅक्टिस क्वेश्चन आहे. त्यामुळे पटकन आपण इथे व्हॅल्यूज पुटअप करू आणि आन्सर काढू. तुम्हाला क्वेश्चन सोल्युशन दोनही पीडीएफ मध्ये अवेलेबल आहे. तो लिहून कम्प्लिटली सॉल्व्ह करा. हाच क्वेश्चन नंतर आपण वेगळ्या एका मेथडने सोडवून बघायचा. ओके, सो इथे आता ओपनिंग बॅलन्स नाहीये. हे कॉलम मी आधी तुम्हाला एक्सप्लेन केले, रिसिट्स, इश्यूज आणि बॅलन्स, इनफ्लो आउटफ्लो, आणि त्यानंतर जो आलेला प्रत्येक डेट वाईज बॅलन्स आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. सो पहिला आहे डेट टू परचेसेस 500 क्वांटिटी ॲट 20. इथे डेट दिलेली होती डेट 2 ला परचेसेस 500 क्वांटिटी ॲट 20. अमाऊंट 10,000 आलंय. तर हे परचेस करत असताना ओपनिंग स्टॉक नव्हता, त्यामुळे ओपनिंग बॅलन्स आपल्याकडे काहीच नाहीये. डायरेक्टली पहिलं ट्रान्झॅक्शन जे आहे ते डेट 2 चं परचेसचं होतं. त्यामुळे बॅलन्स क्वांटिटीमध्ये आपले 500 येतील आणि त्याचा रेट येणार आहे 20. हे अमाऊंट 10,000. ओपनिंग स्टॉक नव्हता, डायरेक्टली आपण हे परचेसेस घेतले. हे डेट सेकंड परचेसेसच्या नंतर नेक्स्ट आहे डेट 8, 8 तारीख. 8 तारखेला पुन्हा एकदा ट्रान्झॅक्शन दिले, परचेसेस 1400 ॲट 22. म्हणजे पुन्हा आपल्याला इथे घ्यायचे पर्टिक्युलर कॉलम मध्ये परचेसेस 1400 ॲट 22. अमाऊंट 30,800 आलाय, 30,800. आता बॅलन्स कॉलम मध्ये घेताना आपण जुन्यापासून स्टॉक लिहित जातो. फर्स्ट इन जो असेल तो स्टॉक आधी लिहितो. म्हणजे आपल्याकडे 8 तारखेला पहिला स्टॉक 500 ॲट 20 ॲज इट इज आहे, आणि नंतर घेतलेला जो स्टॉक आहे तो 1400 ॲट 22, असं 30,800. म्हणजे टोटल 8 तारखेला आपल्याकडे दोन प्रकारचे स्टॉक आहेत, जुना आणि नवीन मिळून. 500 क्वांटिटी 20 प्रमाणे, 1400 क्वांटिटी 22 प्रमाणे. 8 तारखेनंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे डेट 11ला, सेल्स. डेट 11 इथे आपल्याला घ्यायचे सेल्स. सेल्स म्हटल्यानंतर आता कॉलम येईल इश्यूजचा. इश्यूज कॉलम मध्ये आपल्याला 700 क्वांटिटी सेल्स असं म्हटलंय, आणि फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड प्रमाणे आधी आपल्याला हा 500चा स्टॉक आहे तो सेल करायचा आहे, आणि तो संपला इश्यू करून की त्यानंतर मग ह्या 1400 पैकी स्टॉक इश्यू करण्यासाठी घ्यायचा आहे. त्यामुळे हे पहिलं पॅकेट आहे असं समजा, आणि हे सेकंड पॅकेट आहे. पहिलं पॅकेट संपल्याशिवाय दुसऱ्या पॅकेट मधल्या वस्तू विकायला घ्यायच्या नाहीत. मग आता आपल्याला टोटल 700 क्वांटिटी इश्यू करायची, म्हणजे हे पहिलं पॅकेट कम्प्लिटली इश्यू करायला लागेल 520 प्रमाणे, म्हणजे इथे 10,000 आले. आणि दुसऱ्या पॅकेटमध्ये 1400 वस्तू आहेत, पण यातल्या आपल्याला 700 होण्यासाठी किती काढावे लागतील? 200. आणि त्याचा रेट आहे 22. म्हणजे टोटल आपल्या 700 वस्तू इश्यूज झाल्या, पहिल्यापैकी 500 सगळ्या, आणि 1400 पैकी फक्त आपल्याला 200 वस्तू इथे वापराव्या लागल्या 700 होण्यासाठी. आता बॅलन्स कॉलम मध्ये 500 संपूर्ण संपले, आणि 1400 जे होते या लॉट पैकी किंवा या पॅकेट पैकी 200 आपण इश्यू केले, म्हणजे इथे आता 1200 क्वांटिटी 22 प्रमाणे अमाऊंट आलं 26,400. हा आला डेट 11 या तारखेचा बॅलन्स. डेट 11 नंतर नेक्स्ट आहे पुन्हा डेट 18ला परचेसेस 1000. डेट 18ला पुन्हा परचेसेस आहेत 1000 क्वांटिटी ॲट 21. 21 असा इथे रेट दिलाय, त्याप्रमाणे परचेसेस आले 21,000. बॅलन्स कॉलम मध्ये घेताना आता आपला आधीचा स्टॉक आहे हा असाच्या असा इथे येईल 1200 ॲट 22, आणि नवीन घेतलेला 1000 ह्याच्या खाली येईल 1000 ॲट 21. असा दोन प्रकारचा स्टॉक आपल्याकडे आलाय. ओके, हाईड करून ठेवलं म्हणजे आपल्याला क्वेश्चन आणि सोल्युशन एका स्क्रीनवर दिसेल. डेट 18 नंतर नेक्स्ट आहे डेट 22. डेट 22 ला म्हटलंय फ्री सॅम्पल्स. फ्री सॅम्पल्स म्हणजेच आपण पब्लिकसाठी फ्री सॅम्पल्स डिस्ट्रीब्यूट केले. तर त्याच्यात दोन प्रकार येऊ शकतात, फ्री सॅम्पल्स कलेक्टेड किंवा फ्री सॅम्पल्स गिव्हन, असे दोन्ही प्रकार येऊ शकतात. त्यातलं आता इथे आपण घेत असताना फ्री सॅम्पल्स रिसिव्ड असं म्हणूया. म्हणजे एक गोष्ट इथे क्लिअर होईल की फ्री सॅम्पल्स रिसिव्ड मिळालेत आपल्याला. मग फ्री सॅम्पल्स मिळालेत म्हटल्यानंतर हा आपला इनफ्लो आहे. जर फ्री सॅम्पल्स डिस्ट्रीब्युटेड असेल तर मग ते इश्यूज मध्ये आलं असतं, आउटफ्लो झाला असता. सो फ्री सॅम्पल्स रिसिव्ड म्हणून इथे 100, आणि त्याला रेट काहीच नाहीये. फ्री सॅम्पलला रेट 0 असतो, त्यामुळे रेट 0 येईल, अमाऊंट तेवढंच. आणि बॅलन्स मध्ये आपला आधीचा स्टॉक 1200 ॲट 22 ॲज इट इज राहील. दुसरा जो स्टॉक होता सेकंड पॅकेट असं म्हणू आपण 1000 ॲट 21, हा पण सेम राहील. आणि फ्री सॅम्पल्स 100 जी आहे याला रेट 0 आहे, कारण फ्री आहेत म्हटल्यानंतर रेट 0 असणार. तर हा संपूर्णपणे आपला स्टॉक आहे आत्ताच्या तारखेचा. त्यामुळे डेट 22 ह्या दिवशीचा क्लोजिंग बॅलन्स तुम्हाला इथे दिसतोय 1200, 100, सॉरी 1200, 1000 आणि 100. ते डेट 22 नंतर डेट 25 ला सेल्स आहेत 1500. डेट घ्यायची 25 सेल्स
सेल्स आता आपल्याला एकूण इश्यूज करायचे 1500, 1500 एवढे इश्यू करायचे. 1500 पैकी आपल्याला पहिलं पॅकेट कंपल्सरी द्यावं लागणार आहे 1200चं. म्हणजे इथे इश्यूज पहिले 1200 होतील ऍट 22, म्हणजे हे 26,400 झाले. आता 1500 होण्यासाठी दुसऱ्या पॅकेट मधले किती वस्तू लागतील? 300 लागतील 21 प्रमाणे सेकंड पॅकेट मध्ये. आता हे इश्यू केल्यानंतर आपले बॅलन्सेस बघा, 1200 कम्प्लीट इश्यू झाले आणि 1000 पैकी 300 इश्यूज झाले. म्हणजे आता आपल्या हातात राहिल्या किती वस्तू? 721 प्रमाणे. आणि फ्री सॅम्पल्स ही ऍज इट इज आपल्याकडे राहिली. आणि शेवटचं डेट 29 ला ड्रॉइंग जसं दिलंय, ड्रॉइंग म्हणजे आपण बिझनेस मधून वस्तू विड्रॉ केल्यात पर्सनल यूज साठी. ज्या वस्तू घेतलेल्या असतील त्याला आपण ड्रॉइंग असं म्हणतो. तर ड्रॉइंग इथे घेताना डेट लिहायची परत 29. आता परत एका स्क्रीनवर सगळं दिसेल तुम्हाला. डेट 29 ला ड्रॉइंग आहे 200. इथे डेट घ्यायची 29. ड्रॉइंग आउटफ्लो आहे त्यामुळे 200 वस्तू. आता ह्या दोन्ही पैकी आधी आपल्याला या पॅकेट मधल्या वस्तू इश्यू करायच्या. 700 वाला जे पॅकेट आहे ते 21चा रेट आहे, त्या इश्यू होतील. त्यामुळे इथे व्हॅल्यू आली 4200. आणि ते लिहिल्यानंतर आपल्या हातात वस्तू राहिल्या किती? तर 700 ज्या होत्या त्यातल्या 200 इश्यूज झाले. म्हणजे 500 क्वांटिटी शिल्लक राहिली 21 प्रमाणे. आणि 100 क्वांटिटी फ्री सॅम्पल्स पैकी होती ती ऍज इट इज. आता एवढा आपला सगळा क्लोजिंगचा स्टॉक आहे शेवटच्या तारखेला. आता महिना जून आहे म्हणजे लास्ट डेट येईल 30 जून. क्लोजिंग बॅलन्स साठी आपला स्टॉक इन हँड एकूण जेवढा आहे 500 अधिक 100 म्हणजे 600 येईल. आणि त्याची एकूण व्हॅल्यू 10,500 आणि फ्री सॅम्पलची 0. त्याप्रमाणे इथे 10,500 एवढा इथे क्लोजिंगचा स्टॉक येईल. हा आपला या महिन्याचा शेवटचा बॅलन्स आहे 600, 10,500 प्रमाणे. आणि मेथडचं नाव इथे लिहिलं फिफो. त्यामुळे शेवटचं तुमचं स्टेटमेंट येईल स्टॉक इन हँड ऑन 30 जून. डेट सुद्धा इम्पॉर्टंट. ऑन 30 जून इज 600 युनिट्स, टोटल व्हॅल्यू 10,500. म्हणजे जर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट या महिन्यासाठी काढायचं असेल तर आपण क्लोजिंग स्टॉक घेताना 10,500 एवढी त्याची क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू म्हणून घेऊ. मेथड यूज केलेली असेल फिफो. थँक्यू.